घोरपडी परिसरातील बीटी कवडे रोडवर दोन मित्र दारू पित असताना झालेल्या वादातून अल्पवयीन मुलाने डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली। भाग्यश्री नगर येथे मद्यधुंद अवस्थेत ही घटना घडली। या प्रकरणी मुंडवा पोलिसांनी एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतलेला आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर येते। गुरुवार दिनांक 7 मे दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास भाग्यश्री नगर येथील मोकळ्या मैदानात एका व्यक्तीचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर मुंडवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। दरम्यान सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी माहिती संकलित केली। मृत व्यक्तीची ओळख लोकेश ठेमरे राहणार नागपूर अशी पटली असून पोलिसांच्या माहितीनुसार लोकेश आणि अल्पवयीन संशयित हे दोघे घटनास्थळी बसून मद्यपान करत होते। यावेळी किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला। वाद वाढल्यानंतर संतापाच्या भरात संशयिताने दगडाने लोकेशच्या डोक्यावर वार केले आणि गंभीर जखमी झालेल्या लोकेशचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी मुंडवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे। साप्ताहिक पोलीस फॉरेनच्या स्थानिक बातम्या आणि व्हिडिओ नक्की पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या स्थानिक बातम्यांचे व्हिडिओ आमच्या सोबत शेअर करा।